हाय फ्रेंड्स, मी वर्षा। आज आपण मस्त गाड्यावर भेटते त्यापेक्षा बी छान अशी आईस्क्रीम घरच्या घरी बनवणार आहोत आणि मस्त असं आईस्क्रीमचं प्रीमिक्स पण बनवणार आहोत। भरपूर अशा टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून तुमची आईस्क्रीम मस्त अशी सुपर टेस्टी झाली पाहिजे। तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज करा, बेल आयकॉनला पण प्रेस करा। जेव्हा भी मी व्हिडिओ अपलोड करीन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल। आता हे एक मिक्सरचं भांडं घेतलं, यामध्ये 50 ग्रॅम बदाम घालायचा, 100 ग्रॅम अक्रोड, 50 ग्रॅम पिस्ता हा टाकते। आता यामध्ये थोडीशी वेलायची। आता मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून मिक्सर मध्ये आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे। जास्त बारीक नाही करून घ्यायचं। हे बघा, हे असं जाड मोठं करून घ्यायचं आहे। आता हे एका बाउल मध्ये काढून घेते प्रीमिक्स। आणि हे जास्त दिवस टिकते, खराब होत नाही। तुम्ही केव्हा पण आईस्क्रीम बनवून त्यामध्ये हे टाकू शकता, खूप छान आईस्क्रीम होते। आणि आता गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये थोडंसं पाणी घालते। आपल्याला जास्त नाही, फक्त अर्धा लिटर दुधापासून मस्त अशी आईस्क्रीम बनवायची आहे। तर हे म्हशीचं दूध घेतलं अर्धा लिटर, हे टाकते कढईमध्ये। गॅस ऑन केली मी। आता कंटिन्यू हे असं हलवत राहू चम्मचनी। हे थोडंसं जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत कंटिन्यू असं फिरवत राहू। आता थोड्या वेळानंतर हे थोडंसं आटून घेतलं। गॅस कमी जास्त करत राहायची। आता 25 ग्रॅम मिल्क पावडर घेतली, हे घालते। कंटिन्यू असं फिरत राहायचं चम्मचनी, गुठल्या राहिल्या नाही पाहिजे। मिल्क पावडर घातली की थोडं दुधामध्ये घट्टपणा येऊन जातो। आता याच्या गुठल्या वगैरे नाही आहे काही, एकदम असं कंटिन्यू फिरत राहिले मी, काहीच गाठा वगैरे नाही। आता यामध्ये आपण जे प्रीमिक्स आहे आपलं बनवलं घरी ते घालूया। 3 नाही तर 4 चम्मच घालायचं। आणि हे नंतर केव्हा पण तुम्ही आईस्क्रीम बनवली त्यामध्ये टाकू शकता। आता हे दूध थोडंसं मी हे आटून घेतलं। आता आईस्क्रीम गोड होण्यासाठी यामध्ये आपण थोडीशी साखर घालूया। तर पहिले थोडं दूध आटून घ्यायचं, तेव्हा साखर घालायची। आता ही अर्धी वाटी घेतली, आता यातली बी थोडी साखर घालते, पूर्ण नाही टाकणार आपल्याला, नाहीतर जी आईस्क्रीम आहे एकदमच गोड होईल। घरी बनवली तर एवढी गोड नाही बनवायची, थोडीशी मीडियमच बनवायची, खूप चांगला असा टेस्ट येतो मग। आता साखर पण मस्त अशी वितळून घेतली आणि दूध पण मस्त असं आटलं। आता हे जे मिश्रण आहे एकदम असं गाढ झालं, घट्ट झालं एकदम। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे थोडा वेळ थंड व्हायसाठी ठेवू। जी साखर आहे तुम्ही ते प्रीमिक्स बनवलं आहे त्यामधून पण काढू शकता, पण अशी नंतरच टाकून घ्यायची, म्हणजे लक्षात येऊन जातो की आईस्क्रीम आपली किती गोड करायची किती नाही। तो दूध आटून घेतलं तेव्हाच टाकायची। आता हे बघा, गॅस बंद करून घेतली मी। हे आपल्याला थोडा वेळ आता हे थंड व्हायसाठी ठेवणार। आता हा एक डबा घेतला मी असा, ते यामध्ये ते खारीक वगैरे विकत आणाल तुम्ही, तो डबा आहे हा। यामध्ये आपल्याला हे आईस्क्रीमचं मिश्रण टाकायचं आहे। मिश्रण झालं आहे थंड, आता पूर्ण देते यामध्ये टाकून। आईस्क्रीमचे 2-3 व्हिडिओ बनवले आहे मी। पिस्ता आईस्क्रीम आहे आणि दुधाची पण एक आईस्क्रीम आहे। तुम्हाला बघायचं असेल माझ्या चॅनलवर तुम्ही बघू शकता।
एकदम सोप्या पद्धतीने बनवली आहे. आता हे मिश्रण दिलं आहे टाकून. आता याचं झाकण लावूया व्यवस्थित आणि हे फ्रीजर मध्ये ठेवू 2 घंट्यासाठी. 2 घंट्यामध्ये मस्त आपलं हे मिश्रण आहे असं व्यवस्थित जमून जाईल. आता 2 घंटे झाले आहे. आता जी आईस्क्रीम आहे आपली ती जमली की नाही ते चेक करायचं. तर झाकण उघडून हे बघा, काहीच वेळ लागला नाही. आता आपण हे काढून घेऊया. बनवायला पण काहीच वेळ लागला नाही. आता एक भांडं घेतलं. आता आपण हे काढून घेऊया. एका बाउलमध्ये टाकू. खायच्या वेळेस जे काजू बदामचं मिश्रण प्रीमिक्स बनवलं आहे आपण ते खूप छान लागते. घरच्या घरी बनवलं की वारंवार केव्हा पण आपण आईस्क्रीम बनवून खाऊ शकतो. हे बघा किती मस्त अशी झाली. टेस्टी पण तेवढीच लागते हे. तर नक्की तुम्ही पण बनवा हे आईस्क्रीम. आणि हे प्रेमिक्स घरच्या घरी खूप छान होते. मुलांना हे आईस्क्रीम खूप खूप आवडेल. विकत घ्यापेक्षा मस्त असं अर्धा लिटर दुधापासून पण खूप छान आईस्क्रीम बनवू शकता. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि हो, कमेंट करायला विसरू नका. आणि ही मस्त अशी आईस्क्रीम बनवा. हे बघा मस्त. यावरती थोडेसे पिस्ता वगैरे टाकते. मोबाईल थोडासा माझा हे करते, बार बार लॅ करते. आणि हे प्रेमिक्स आहे हे तुम्ही एका डब्यात भरून ठेवा आणि जेव्हा आईस्क्रीम बनवायची इच्छा झाली तेव्हा बनवून खाऊ शकता. ती ही अशी ही पोंगे घेतले